ओके काय, सो ओके, ऑब्जेक्ट थ्रोएबलचे दोन चाइल्ड, एक्सेप्शन अँड एरर. एरर जे येतात ते रन टाईम येतात, पण आपण एररला हँडल करू शकत नाही ॲज अ डेव्हलपर विथ द हेल्प ऑफ कोड. सो त्याला आपल्याला मॅन्युअली जाऊन सॉल्व करायचं असतं. मग आपल्याला हँडल करणार काय आपण, एरर एक्सेप्शन. एक्सेप्शन हा जो क्लास आहे, हा क्लास दोन ओके ह्याचे दोन चाइल्ड आहेत. एक आहे ओके रन टाईम एक्सेप्शन आणि दुसरा चाइल्ड जो बनतो तो कंपाईल टाईम एक्सेप्शन. यामध्ये पण जर बघितलं तर आपल्याला फक्त प्रोग्रामिंग थ्रू ॲज अ डेव्हलपर आपण मॅनेज कुणाला करत असतो, हँडल कुणाला करत असतो, तर रन टाईम एक्सेप्शनला करत असतो. ओके, कंपाईल टाईम एक्सेप्शन कसे असतात, ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम कंपाईल होत असतो, मी याच्या आधी पण तुम्हाला शो केलेलं आहे, ज्यावेळेस प्रोग्राम कंपाईल होत असतो त्यावेळेस आपल्याला त्याला काय करायचं असतं, सॉल्व करायचे असतात. जर एक्सेप्शन आला तर सॉल्व इट अँड देन ओनली युअर प्रोग्राम विल गेट एक्झिक्यूट. अदरवाईज आपला प्रोग्राम एक्झिक्यूटच होणार नाही आहे. सो त्यासाठी आपल्याला कंपाईल टाईम एक्सेप्शनला मस्ट आहे की काय झालं पाहिजे, ते एक्सेप्शन सॉल्व झाली पाहिजे. सो कंपाईल टाईम एक्सेप्शन पण आपण हँडल करू शकत नसतो. सो त्याला सॉल्व करणं इम्पॉर्टंट असतं. सो आपल्याला हँडल कोणाचे एक्सेप्शन करायचे आहेत, ओके रन टाईम एक्सेप्शन जे असतात तेच आपल्याला हँडल करायचे असतात. सो रन टाईम एक्सेप्शनमध्ये पण काही लक्षात घ्या, मी इकडे डेमोसाठी ओके काही एक्सेप्शन्स इथे क्लासेस आपण इकडे मी दाखवलेले आहेत. पण जर तुम्ही बघाल जनरली तर या एक्सेप्शनमध्ये खूप सारे क्लासेस आहेत आपल्याकडे. एररमध्ये पण भरपूर आहेत आणि एक्सेप्शनमध्ये पण भरपूर आहेत. तुम्ही जर जाऊन इंटरनेटवरती वगैरे ट्राय केलात की ओके एक्सेप्शन क्लासेस कुठले कुठले आहेत जावामध्ये, मग रन टाईम एक्सेप्शन क्लासेस कुठले आहेत, कंपाईल टाईम एक्सेप्शन क्लासेस कुठले आहेत, कारण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काही हे विचारलं जातं की सगळे इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही प्रॉपर आन्सर दिले त्यानंतर ते विचारतात की टेल मी 10 or 15 एक्झाम्पल ऑफ रन टाईम एक्सेप्शन, टेल मी 15 एक्झाम्पल ऑफ कंपाईल टाईम एक्सेप्शन. ओके, जे की आपण आपल्या डेव्हलपमेंटमध्ये फेस केलेले असतात, आपल्याला ते ऑकर झालेले असतात, आपण त्याच्याशी डील केलेलं असतं. सो असे एक्सेप्शन्स तुम्हाला काय करायचे असतात ते विचारतात की बाबा कुठले कुठले एक्सेप्शन तुम्ही आतापर्यंत हँडल केलेत. ॲटलिस्ट 10 to 15 एक्झाम्पल तुम्हाला काहीच ओके माहिती असली पाहिजे, जे की तुम्ही कधीही तुम्हाला कोणाला जरी कोणीही जरी विचारलं तरी तुम्ही सांगू शकाल असं. सो तुम्हाला काय करायचं यामध्ये, तर ओके आज काय करायचं आहे की सर्च करायचं की रन टाईम एक्सेप्शन कुठले कुठले आहेत जावामध्ये, कंपाईल टाईम एक्सेप्शन्स कुठले कुठले आहेत. ओके, आता हे फक्त कुठले एक्सेप्शन आहेत ते सर्च करून फायदा नाही आहे. त्याच्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की कुठला एक्सेप्शन कधी येतो आणि कशामुळे येतो हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. जसं की रन टाईम एक्सेप्शन जे आपल्याला हँडल करायचे असतात त्यात तुम्हाला माहिती आहे नल पॉइंटर एक्सेप्शन इज देअर. सो नल पॉइंटर एक्सेप्शन कधी येतो हे आपल्याला माहिती आहे की नल पॉइंटर एक्सेप्शन ऑकर्स ड्युरिंग वॉट, ज्यावेळेस प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. हा रन टाईम एक्सेप्शन आहे, तर प्रोग्राम रन होताना एक्झिक्यूट होताना हा एक्सेप्शन येतो. कधी कशामुळे, जर एखादा ऑब्जेक्ट आपल्याकडे आहे आणि जसं की स्कॅनर ऑब्जेक्ट आहे किंवा स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, त्यामध्ये व्हॅल्यू काय तर नल व्हॅल्यू आहे. त्यामध्ये नल व्हॅल्यू असल्यानंतर आपण त्याचे कुठल्याही फंक्शनॅलिटी किंवा त्या ऑब्जेक्टला यूज करू शकत नाही. ओके, आणि जर आपण त्याच्या फंक्शनला कॉल केलं किंवा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला यूज केलं तर गाईज इट विल थ्रो अन नल पॉइंटर एक्सेप्शन. तर अशा वेळी तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतात. सो ओके, तुम्हाला लक्षात घ्यायचे की तुम्हाला जाऊन ते स्टडी करायचे की कुठला एक्सेप्शन आहे, कुठल्या टाईपचा आहे, कशामुळं ऑकर होतो आणि त्याला सॉल्व करायचं असेल तर काय करावं लागेल. तर मग काय करावं लागेल, जसं की तुम्हाला स्कॅनरमुळे नल पॉइंटर एक्सेप्शन आला तर तुम्हाला कळलं पाहिजे की मी स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवलाच नाही आहे, फक्त डिक्लेअर केला आहे स्कॅनर, बट तो क्रिएट नाही झालेला आहे. सो न्यू स्कॅनर करून तुम्हाला त्याला मेमरी अलोकेट केल्याशिवाय तो एक्सेप्शन सॉल्व होणार नाही. ओके, सो हा झाला नल पॉइंटर एक्सेप्शन्स कम्स अंडर रन टाईम एक्सेप्शन. आफ्टर दॅट वॉट गाईज, आपण जसं काल बघितलं होतं ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, जो प्रोग्राम एक्झिक्यूट करतानाच येतो. आणि हा एक एक्सेप्शन कधी येतो, ज्यावेळेस तुम्ही डिव्हिजन ऑपरेशन करत असता आणि कुठल्याही नंबरला डिवाईड करता झिरोनी, अशा टाईमला तुम्हाला एक्सेप्शन प्रोव्हाइड केला जातो. दॅट एक्सेप्शन इज ॲरिथमॅटिक एक्सेप्शन. हा सुद्धा तुमच्याकडे जावानी काय केलेला आहे, क्लास प्रोव्हाइड केलेला आहे. त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल आणि तो ऑब्जेक्ट इन्फॉर्मेशन फिल करून थ्रो केला जाईल, ज्यामुळे आपल्याला कळेल की बाबा या पर्टिक्युलर ओके टाईपचा इश्यू आपल्याकडे, एक्सेप्शन आपल्याकडे आलेला आहे. आता यानंतर जावामध्ये कधीही जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम म्हणजे रेड दिसलं किंवा एक्सेप्शन आला तुमच्या ह्याच्यात, तर त्याला एरर न कन्सिडर करता त्याला एक्सेप्शन असं टर्म तुम्हाला यूज करायचा आहे. सो देर इज ए एक्सेप्शन, देर इज ए एरर असं तुम्ही म्हणू शकत नाही, देर इज ए एक्सेप्शन. आणि जर तुम्हाला एरर दिसला, तिकडे एरर लिहून येत असेल तर सो तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता दॅट इज एरर, बिकॉज एक्सेप्शन अँड एरर बोथ आर द डिफरंट थिंग्स, बोथ आर द डिफरंट क्लासेस. ठीक आहे गाईज. ओके, आणि दोन्हीचं जर बघितलं तर प्रॉब्लेम काय, दोन्हीही काय करतात, तुमच्या प्रोग्रामला ॲबनॉर्मली टर्मिनेट करत असतात. सो एररसुद्धा रन टाईममध्ये येतात
एक्सेप्शन 2 टाईममध्ये येतात, कंपाईल टाईममध्ये, रन टाईममध्ये. रन टाईममध्ये जे येतात एक्सेप्शन जसं नल पॉईंटर एक्सेप्शन आहे, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आहे, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन इज देअर, ओके, इनपुट मिसमॅच एक्सेप्शन इज देअर, ओके. देन नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आपण काल बघितलेलं आहे, क्लास कास्ट एक्सेप्शन इज ऑल्सो देअर. असे खूप सारे एक्सेप्शन क्लासेस तुम्हाला इकडे स्टडी करायला मिळतील, ओके. आणि तुम्ही आजसुद्धा ते लिस्ट बघणार आहात, ओके. सो त्याच सोबत गाईज या सगळ्या एक्सेप्शनला आपण मॅनेज करत असतो. सो जसं मी म्हटलं ॲरिथमॅटिक एक्सेप्शन डिवाइड बाय 0ला येतं, हा नल डेटा असेल तर येतं. इनपुट मिसमॅच गाईज तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही युजरकडनं इनपुट गेट करत असता, ओके, स्ट्रिंग पाहिजे किंवा स्ट्रिंगच्या जागी आपण इंटिजरच्या जागी स्ट्रिंग दिला, फ्लोटच्या जागी स्ट्रिंग दिला तर ओके तो काय करतो तुम्हाला गाईज तुम्हाला तो प्रॉब्लेम क्रिएट करून देतो. सो दॅट इज वॉट इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. क्लास कास्ट एक्सेप्शन मीन्स वॉट, ज्यावेळेस तुम्ही स्टुडंटचा काहीतरी एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये टाईप कन्व्हर्जन करत असता, टाईप कास्टिंग करत असता, ॲट दॅट टाईम इट विल शो यू क्लास कास्ट एक्सेप्शन. तर हा क्लास कास्ट एक्सेप्शन त्यावेळेस येत असतो गाईज, ओके. तर हे काही जे रन टाईम एक्सेप्शनचे एक्झाम्पल मी इकडे गाईज तुम्हाला शो करण्यासाठी ॲड केलेले आहेत. त्याचसोबत गाईज कंपाईल टाईम एक्सेप्शन जे आपण ॲज अ डेव्हलपर ओके आपल्याला सॉल्व करायचे असतात, पण आपण त्याच्यासाठी कोड लिहित नाही, त्याला सॉल्व केल्याशिवाय आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही, म्हणजे कंपाईल टाईम ऑकर होतात आणि कंपाईल टाईमच ते आपल्याला सॉल्व करायचे असतात. सो असे कुठले एक्सेप्शन आहेत गाईज, तर कंपाईल टाईम एक्सेप्शन, त्यामध्ये इनपुट आउटपुट एक्सेप्शन, ज्यावेळेस तुम्ही फाईल हँडलिंग ओके अशा टाईपचे कॉन्सेप्ट्स जर करायला लागलात, ज्यावेळेस शिकायला लागलात, त्यावेळेस तुम्हाला कळेल की IO एक्सेप्शन नावाचा एक्सेप्शन आपल्याला काय करायचा असतो, मॅनेज करायचा असतो, आणि तो मॅनेज केल्याशिवाय आपला प्रोग्राम रन होत नसतो. सो दॅट इज कंपाईल टाईम एक्सेप्शन. चेक एक्सेप्शन, ज्यावेळेस तुम्हाला ते चेक केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. यामध्ये काय ओके IO एक्सेप्शनमध्ये अगेन त्याला टाईप आहे, त्याचे चाइल्ड आहेत, जसं की ओके एंड ऑफ फाईल, EOF म्हणजे काय, एंड ऑफ फाईल एक्सेप्शन. सो फाईल एंडला जर काही इश्यू असेल, सो एंड ऑफ फाईल एक्सेप्शन विल बी देअर, ओके. अँड देन देर इज वन मोर थिंग इज वॉट, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन विल बी देअर. तर या दोन्हीचा पॅरेंट कोण आहे, तर IO एक्सेप्शन. सो यू कॅन मॅनेज दिस एक्सेप्शन विथ द हेल्प ऑफ IO एक्सेप्शन क्लास, ठीक आहे. देन कंपाईल टाईम एक्सेप्शनमध्ये देर इज वन मोर ओके एक्सेप्शन मी इकडे टाकला आहे, SQL एक्सेप्शन. आता हा SQL एक्सेप्शन कधी येईल, ज्यावेळेस तुम्ही डेटाबेससोबत डील करत आहात, कुठल्या तरी डेटाबेसला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असाल, ओके, त्यावेळेस हा एक्सेप्शन येण्याचे चान्सेस असतात. सो ॲट दॅट टाईम इट विल थ्रो अन एक्सेप्शन दॅट इज SQL एक्सेप्शन, ओके. सो हा पण एक्सेप्शन तुम्हाला मॅनेज केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नसतं, ओके. सो त्याचसोबत नंतर मी परत एक टाकला इंटरप्टेड एक्सेप्शन. सो इंटरप्टेड एक्सेप्शन म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही मल्टी थ्रेडिंग करत असाल त्यावेळेस हा एक्सेप्शन तुम्हाला ओके तिकडे दिसेल की इंटरप्टेड एक्सेप्शन, एक थ्रेड दुसऱ्या थ्रेडला, एक प्रोसेस दुसऱ्या प्रोसेसला इंटरप्ट जर करत असेल, ॲट दॅट टाईम इट विल थ्रो अन इंटरप्टेड एक्सेप्शन ऑब्जेक्ट ओके ऑफ दिस पर्टिक्युलर क्लास. आता हे सगळे काय आहेत तर क्लासेस आहेत गाईज, क्लास आहे तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो, त्यात इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते आणि ती इन्फॉर्मेशन थ्रो केली जाते बाय JVM ओके फॉर अस. सो क्लिअर आहात गाईज हेरार्चीबद्दल, एक्सेप्शन हेरार्चीबद्दल. हॅलो राईट. सो हे सगळे गाईज तुम्हाला लक्षात घ्या, मी परत सांगतो की तुम्हाला ओके जेवढे होताल तेवढे रन टाईम एक्सेप्शन स्टडी करायचे आणि जेवढे होतील तेवढे कंपाईल टाईम एक्सेप्शनचे क्लासेस तुम्हाला स्टडी करायचे आहेत. आणि दोन्हीमध्ये डिफरन्स तुम्हाला कळला पाहिजे की बाबा हा कंपाईल टाईम येतो, हा रन टाईम येतो. क्लिअर अँड कट आयडिया असली पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला थोडंसं टाईम द्यावं लागेल त्या गोष्टीला, ओके. कारण काही जागी काय होतं तर इकडला एक्सेप्शन रन टाईममध्ये कधी कंपाईल टाईममध्ये म्हणतो आपण, आणि रन टाईम असलेला कधी म्हणतो की हा कंपाईल टाईम आहे, ओके. सो तसं ओके तुम्ही जंबल करायला नको आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. सो गाईज क्लिअर आहात. सो ओके ट्राय करा मॅक्झिमम एक्सेप्शन क्लासेस, कारण एक्सेप्शन कसं असलं पाहिजे आपल्याला ओके माहिती असला पाहिजे. जर आपल्याला एक्सेप्शन प्रॉपर माहिती असेल तरच आपण तो सॉल्व करू शकतो गाईज. अदरवाईज लक्षात घ्या आपल्याला एक्सेप्शन काय आहे आणि कधी येतो, कशामुळे येतो हेच गोष्ट माहिती नसेल तर त्याला सॉल्व करणं सुद्धा खूप कठीण जातं. आपल्याला माहितीच नाही येतो काय आहे, त्याला सॉल्व करणं कसं काय पॉसिबल आहे. सो त्यासाठी एक्सेप्शन जो आहे तो आपल्याला ओके ॲज ए फ्रेंड असला पाहिजे. सो आपण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन स्टोअर करूनच ठेवायला ओके पाहिजे. क्लिअर आहात गाईज तुम्ही इतकं, ओके. सो दॅट इज वॉट एक्सेप्शन हेरार्ची. आता तुम्हाला खूप ठिकाणी असं विचारलं जाईल की एक्सेप्शन हेरार्चीमध्ये सगळ्यात टॉप मोस्ट क्लास कुठली आहे, तर टॉप मोस्ट क्लास गाईज तुम्ही लक्षात घ्या, देर इज अ टॉप मोस्ट क्लास दॅट इज वॉट थ्रोएबल क्लास. आता हे थ्रोएबल क्लास आहे तर गाईज तुम्हाला माहिती आहे या क्लासेसमध्ये काही मेथड्स मिळणार आहेत तुम्हाला. तर थ्रोएबल क्लासमध्ये पण भरपूर साऱ्या मेथड्स मिळतील,
ओके एक्सेप्शन क्लासमध्ये पण तुम्हाला भरपूर साऱ्या मेथड मिळतील. देर आर ओके ऑल्सो मेथड्स आर देअर इन युअर एरर क्लास. तो आता ते आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया. सो मूव टू इक्लिप्स गाईज. इक्लिप्समध्ये येऊया आपण आणि आपण ट्राय करू की गाईज हे सगळे क्लासेस अवेलेबल आहेत का नाही आहे, आणि हे सगळे क्लासेस आहेत तर कुठे आहेत, कुठल्या पॅकेजमध्ये आपल्याला हे क्लासेस मिळत असतात. सो त्यासाठी काहीच करायची गरज नाही आपल्याला. सो मी एक सिम्पलसा एक क्लास क्रिएट करतो गाईज. एक्सेप्शन डेमो नावाचा क्लास क्रिएट करतो इकडे, ज्यामध्ये आपण ट्राय करू की आपल्याला हे क्लासेस खरंच मिळत आहेत का. आपण जे म्हणतोय की आपल्याकडे एवढे क्लासेस आहेत ते सॉरी हे एक्सेप्शन क्लासेस आपल्याकडे खरंच आहेत का हे बघण्याचा प्रयत्न करू. सो क्लास क्रिएट करते. क्लास काय एक्सेप्शन डेमो नावाचा क्लास क्रिएट केला गाईज आपण इकडे. सो हा क्लास ओपन झालेला आहे. आता या क्लासमध्ये आपण एक एक्सेप्शन टाईप करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात आधी काय बघितलं आपण थ्रोएबल. सो हा थ्रोएबल नावाचा काही मला इकडे क्लास मिळतो का आपल्या जावामध्ये. सो आय विल ट्राय टू गेट इट. ओके सो ते बघू आपण थ्रोएबल आहे का आपल्याकडे. सो गाईज बघा थ्रोएबल क्लास आपल्याकडे अवेलेबल आहे. C4 क्लास इकडे बघा. थ्रोएबलमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की टॉपमोस्ट क्लास कुठली आहे, तर ओके तुम्हाला सांगायचं आहे थ्रोएबल इज ए क्लास. कधी कधी तुम्हाला MCQ क्वेश्चनमध्ये पण विचारलं तर थ्रोएबल इज ए क्लास और इंटरफेस. खूप साऱ्या लोकांना कन्फ्युजन होतं की थ्रोएबल क्लास आहे की इंटरफेस आहे. तर एक्सेप्शन हेरार्चीमध्ये गाईज लक्षात घ्या सगळ्या गोष्टी ॲज ए क्लास आहेत. देर इज ए नो ओके झिरो. ओके तुम्ही म्हणू शकता की तिकडे कुठलंच इंटरफेस नाही आहे. सो ऑल आर द क्लासेस. ओके सो तुम्ही क्लिअरली सांगू शकता की थ्रोएबल असो की एरर असो की एक्सेप्शन असो की रन टाईम एक्सेप्शन सगळे काय आहेत आपल्याकडे क्लास आहेत. सो थ्रोएबल इज ए क्लास कम्स अंडर java.lan पॅकेज. तर हा कुठून मिळाला मला java.lan पॅकेज. तुम्हाला जर ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल मॅन्युअली तर तुम्ही करू शकता. थ्रोएबलचं T = न्यू थ्रोएबल. तर हा झाला काहीच तुमचा थ्रोएबलचा ऑब्जेक्ट. आणि तुम्हाला जर बघायचे असते याच्या मेथड काय काय आहेत तर T करायचं काम आहे. T केलं गाईज तर हा काय करेल तुम्हाला याच्यात जेवढ्या काही मेथड्स असतील त्या मेथड्स तुम्हाला याने शो करायला पाहिजे. सो T केलं तरी एकही मेथड मला मिळत नाही आहे. ओके नो इश्यू. ओके फाईन. का मिळणार नाही गाईज कारण आपण इकडे मेथड क्रिएट केलेली नाही आहे. सो मेथड क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतरच गाईज तुम्हाला माहिती आहे की आपण काय करू शकतो की त्याच्या बाकीच्या मेथड ॲक्सेस करू शकतो. सो विल क्रिएट ए मेथड. सपोज आपण एक शो नावाची मेथड करूया नॉर्मलचं. ओके सो T करतो गाईज. T हा ऑब्जेक्ट तुमचा थ्रोएबलचा आहे. अँड चेक इट हिअर. सो लिस्ट ऑफ मेथड इज हिअर गाईज. सो ॲड ओके देन इक्वल्स. हे जे बघा या पुढे कुठलं इम्पॉर्टंट काय याचा रिटर्न टाईप काय आणि तो कुठल्या क्लासमध्ये. हा ऑब्जेक्ट क्लासमधून आहे. बघा काय होते ऑब्जेक्ट मिळतोय कारण ऑब्जेक्ट हा सगळीकडेच असणार आहे. तो काय तर सगळ्या क्लासचा पॅरेंट क्लास आहे. टॉप मोस्ट क्लास इज वॉट ऑब्जेक्ट इन युअर जावा. हे बघा ओके इकडे थ्रोएबल आहे, इकडे थ्रोएबल आहे, गेट कॉजमध्ये थ्रोएबल आहे. गेट क्लास इज नॉट फ्रॉम थ्रोएबल इज फ्रॉम ऑब्जेक्ट क्लास बट यू कॅन यूज इट हिअर ऑल्सो. सो गेट लोकलाइज काहीतरी आहे मेसेज थ्रोएबलचा आहे. गेट मेसेज इज देअर. ओके भरपूर साऱ्या मेथड्स तुम्हाला इकडे थ्रोएबल क्लासपासून मिळत आहेत. या मेथडचा तुम्ही गाईज यूज करू शकता. जसं काल आपण जी यूज केली होती मेथड प्रिंट स्टॅक ट्रेस मेथड कम्स अंडर थ्रोएबल क्लास. ही सुद्धा मेथड कुठून मिळत आहे आपल्याला थ्रोएबल क्लासपासून मिळत आहे. तर या सगळ्या मेथड्सचा यूज करू शकतो आपण कशासाठी तर पर्टिक्युलरली एक्सेप्शन जो येतो तो एक्सेप्शन मॅनेज करण्यासाठी, त्याला हँडल करण्यासाठी, त्या डेटाला प्रोसेस करण्यासाठी आपण काय करत असतो या क्लासेसचा यूज करत असतो. गाईज क्लिअर आहात तुम्ही. हॅलो ओके जसं आपण थ्रोएबल क्लास बघतो इकडे थ्रोएबल क्लासच्या मेथड्स आहेत आपल्याकडे. ओके आपण थोडंसं ट्राय करू एक्सेप्शन क्लास मिळतो का आपल्याला. सो गाईज जसं आपण काल पण यूज केला होता एक्सेप्शन क्लास. सो हा एक्सेप्शन क्लास आहे. एक्सेप्शन क्लास = न्यू. एक्सेप्शनचा पण आपण असा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो का कारण तो पण काय एक क्लास आहे. सो जर करायला गेलात तर थ्रोएबलच्या ज्या काही मेथड आहेत त्या मेथड तर तुम्हाला मिळणार आहेत का कारण थ्रोएबल इज ए पॅरेंट क्लास. तर ॲज पर द इनहेरिटन्स रूल काय होतो पॅरेंट क्लासचा जो काही डेटा असतो तो आपल्या चाइल्ड क्लासमध्ये येतो. तर मग थ्रोएबलच्या जेवढ्या काही मेथड्स असतील त्या सगळ्या मेथड्स तुम्हाला एरर क्लासमध्ये मिळतील, तुमच्या एक्सेप्शन क्लासमध्ये मिळतील. ओके आणि एक्सेप्शन क्लास थ्रू तुमचे जे काही चाइल्ड क्लासेस असतील मग ते कंपाईल टाईम असो की रन टाईम असो तुम्हाला थ्रोएबलच्या सगळ्या मेथड्स ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहेत ॲज पर द इनहेरिटन्स रूल. क्लिअर आहात गाईज तुम्ही इतकं.
ओके, सो चेक करा इकडे सगळ्या मेथड त्या ॲज इट इज तुम्हाला इकडे ओके अवेलेबल होऊन गेलेल्या आहेत. तर या सगळ्या मेथड्स तुम्हाला एक्सेप्शन क्लासमधून मिळू शकतात, त्याचा तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला एक्सेप्शन हँडल करायचंच आहे, सो आपण कुठून यूज करतो तो एक्सेप्शनपासून. आणि त्यामुळे मी तुम्हाला काहीच म्हणलं होतं, कुठलाही जरी एरर आला, तुम्हाला माहिती आहे इनहेरिटन्सचा काय रूल आहे, इनहेरिटन्सचा असा रूल आहे की पॅरेंट क्लास इज एबल टू होल्ड द ऑब्जेक्ट ऑफ चाइल्ड क्लास. तर मग पॅरेंट क्लास कोण आहे इकडे एक्सेप्शन हायरार्कीमध्ये, तर ओके थ्रोएबल आहे. थ्रोएबलच्या नंतर कुठला पॅरेंट क्लास आहे जो आपल्याला इम्पॉर्टंट आहे, दॅट इज वॉट एक्सेप्शन. सो त्यामुळं गाईज आपण एक्सेप्शन ॲज ए ग्लोबल ओके कॅच ब्लॉक म्हणून यूज करत असतो. मग जर तो टॉपला यूज केला तर त्याच्या खालच्या कॅच ब्लॉकला काही महत्त्व राहणार नाही, जसं मी तुम्हाला काल करून दाखवलं होतं इकडे. ओके, आणि जर मल्टिपल कॅच ब्लॉक यूज करत असाल तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की कंपल्सरीमध्ये एक कॅच ब्लॉक असा असला पाहिजे जो एक्सेप्शन क्लासला कंटेंट करेल, ओके स्टोअर करेल आणि कॅच करेल, आणि तो असला पाहिजे सगळ्यात शेवटी. तो इन बिटवीन किंवा सगळ्यात वर चालणार नाही, कारण हा कुठल्याही टाईपच्या एक्सेप्शनला होल्ड करू शकतो, कारण हा कसा आहे पॅरेंट क्लास आहे. सो पॅरेंट इज एबल टू होल्ड द चाइल्ड क्लास. सो अरिथमॅटिक एक्सेप्शन इज ऑल्सो ए चाइल्ड ऑफ एक्सेप्शन क्लास. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन इज ऑल्सो ए चाइल्ड ऑफ एक्सेप्शन क्लास. मग या दोन्ही टाईपचा जर एक्सेप्शन थ्रो झाला तर हा काय करू शकतो, त्याला होल्ड करू शकतो, त्याला कॅच करू शकतो. सो जस्ट बिकॉज ऑफ दॅट तुम्हाला लक्षात घ्यायचं की हे काय असलं पाहिजे, सगळ्यात शेवटी असला पाहिजे. क्लिअर आहात तुम्ही इतकं? हॅलो, ओके फाईन. सो ओके मुव्हिंग अहेड गाईज. सो पुढे जाण्याचा प्रयत्न करू आपण थोडं. हे झालं काय एक्सेप्शन क्लासबद्दल. सो एक्सेप्शन क्लास पण आपण बघितला की देर इज ए क्लास. सो गाईज तुम्हाला जसं मी म्हटलं एरर इज ऑल्सो ए क्लास. सो तुम्ही जर एरर टाईप केला तिकडे तर गाईज लक्षात घ्या java.lan एरर नावाचा तुम्हाला क्लास मिळतो इकडे. एररचा सुद्धा तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकता. ओके एरर नावाने ऑब्जेक्ट बनवतो, कारण नावाचा ऑब्जेक्ट ऑलरेडी आपल्याकडे आहे. सो हा बनला गाईज एरर नावाचा क्लास. आणि ह्या एरर क्लासच्या ज्या काही मेथड्स असतील तुम्हाला माहिती आहे एरर इज ऑल्सो ए क्लास. ओके अँड इट्स ए चाइल्ड क्लास ऑफ वॉट ए थ्रोएबल क्लास. तो थ्रोएबल क्लासच्या ज्या काही मेथड्स असतील त्या सगळ्या मेथड्स तुम्हाला सुद्धा इथे मिळणार आहेत. सो तुम्ही ते चेक करू शकता की सगळ्या थ्रोएबलच्या मेथड्स तुम्हाला इकडे मिळत आहेत. ओके गाईज क्लिअर आहात एरर क्लासबद्दल ऑल्सो? आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळे जे क्लासेस आहेत ओके कम्प्लीट ओके थ्रोएबल जे आहे, थ्रोएबल जर तुमचा सपोज तुमच्या कुठल्या क्लासमध्ये कुठल्या पॅकेजमध्ये लॅन पॅकेजमध्ये, तर त्याचे सगळे क्लासेस नियर अबाउट कुठे आहेत, तर सगळे क्लासेस त्याचे लॅन पॅकेजमध्ये, ते java.lan पॅकेजमध्ये. सो एक्सेप्शन हायरार्की प्रेझेंट इन java.lan पॅकेज. ओके सो फाईन गाईज. सो एवढं तर तुम्ही क्लिअर आहातच. सो यावेळी गाईज तुम्हाला लक्षात घ्यायचं की एक्सेप्शन इज वॉट, एक्सेप्शन इज अ क्लास. ओके तो क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट बनत असतो. सो तुम्हाला जवळ कोणी विचारलं व्हॉट इज एक्सेप्शन, सो तुम्ही असं पण एक्सप्लेन करू शकता एक्सेप्शन इज ए क्लास. सो ओके इट विल ओके तो क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल. सो आपल्याला कसा मिळेल एक्सेप्शन, तो ॲज ए क्लास तर आपण यूज करतच असतो, पण JVM जो एक्सेप्शन थ्रो करत असतो तो काय असतो, तो असतो ऑब्जेक्ट. सो एक्सेप्शन जसं आपण डेफिनेशन बघितली होती, एक्सेप्शन इज अन ऑब्जेक्ट दॅट ऑकर्स ओके ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन, जो कसा आहे अनवॉन्टेड आहे, आणि त्याच्यामुळं काय होतं तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होतो. आणि ते ॲबनॉर्मल टर्मिनेशन आपल्याला थांबवण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट दिलेला आहे एक्सेप्शन हँडलिंग आपण यूज करत असतो. सो एक्सेप्शन हँडल करायचे असतील सो ट्राय कॅच मस्ट बी देअर. ट्राय आणि कॅचमुळेच तुमचं एक्सेप्शन हँडल होऊ शकतं, अदरवाईज एक्सेप्शन हँडल करण्याची कॅपॅसिटी कुठल्याच कीवर्डमध्ये नाही आहे. ओके सो ट्राय इज द कीवर्ड दॅट विल कॅच युअर एक्सेप्शन and it will manage that exception and try to maintain your smooth flow of program, execution flow of your program. Clear आहात guys? Yes sir. Yes. ओके सो तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची इकडे, जे की काल आपण थोडंसं डिस्कस करणं आपलं ओके राहून गेलेलं आहे. आता कुठली लाईन घ्या, जसं की तुम्हाला माहिती आहे की या 3 लाईन आपल्याकडे आहेत जे की एक्सेप्शन कॉज करतात, एक्सेप्शन बनवण्यासाठी ते काय रिस्पॉन्सिबल आहेत. सो लाईन नंबर 58ला जर आपल्याला सपोज एक्सेप्शन आला, तर एक्सेप्शन इथं आल्यानंतर होतं काय, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम कुणाचं असतं, JVMचं. सो ज्या वेळेस इकडे एक्सेप्शन आला गाईज, तर JVMला इन्फॉर्मेशन जाते की बॉस तिकडे एक्सेप्शन आला आहे. काय एक्सेप्शन आला आहे, मग JVM चेक करतं व्हॉट इज द इश्यू, काय एक्सेप्शन आहे. तर JVMला समजतं की A/B केलेलं आहे, म्हणजे काय, तर तुम्ही काय करताय, एक नंबर असा आहे ज्या नंबरला तुम्ही डिवाईड करताय 0नी. सो हे अलाउड नाही आहे.
सो JVMला ज्यावेळेस ही इन्फॉर्मेशन समजते की डिवाइड बाय झिरोचा एक्सेप्शन आहे, तर JVM काय करतं, चेक करतं. देर आर लॉट ऑफ कंडिशन्स, देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स आर देअर. सो खूप सारे क्लासेस आहेत तिकडे. तर मग JVM काय करतं, त्या क्लासेसमध्ये चेक करतं की डिवाइड बाय झिरोसाठी कुठला क्लास लिहिलेला आहे आणि पर्टिक्युलर त्या क्लासचा काय केला जातो गाईस, ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो आणि त्या ऑब्जेक्टमध्ये इन्फॉर्मेशन टाकली जाते. कुठली, काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय चुकी केलेली आहे, कशामुळं हा एक्सेप्शन ऑकर झाला आहे, ती इन्फॉर्मेशन शॉर्टली, ती जी इन्फॉर्मेशन आहे ती शो केली जाते गाईस, तिकडे ॲड केली जाते आणि तो ऑब्जेक्ट JVM काय करतो, इंटरनली थ्रो करतो आणि थ्रो केलेला ऑब्जेक्ट जर कॅच केला तर फ्लो मेंटेन होईल, जर कॅच नाही केला कॅच ब्लॉकनी तर तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होईल. क्लिअर आहात गाईज काय प्रोसेस होतो एक्सेप्शन ऑकर झाल्यानंतर इंटरनली? ओके, सो दॅट इज वॉट, दॅट इज द सिम्पल प्रोसेस बिहाइंड द पर्टिक्युलर स्क्रीन. ओके, त्या आपल्या स्क्रीनच्या मागे होणारी ही प्रोसेस असते आणि जी कोण करतं तर कम्प्लिटली JVM इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट प्रोसेस. सो आय होप की क्लिअर आहात तुम्ही, राईट? हॅलो हॅलो गाईज, हॅलो. Yes, sir. ओके फाईन. सो गाईज, ओके, थोडंसं पुढं जाऊया. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, ट्राय विथ वन कॅच इज ऑल्सो पॉसिबल, हे आपण काल बघितलं. ओके, आता आपण ट्राय विथ फायनली पण यूज करू शकतो. आपण फायनली ज्यावेळेस स्टडी करायला जाऊ त्यावेळेस आपण बघू. त्याचसोबत ट्रायचे कॉम्बिनेशन अजून काय असणार आहेत. सो यू कॅन यूज ट्राय विथ मल्टिपल कॅच ब्लॉक. सो तुम्हाला माहिती आहे आपण काल मल्टिपल कॅच ब्लॉक पण आपण यूज केलेले आहेत. सो मी काय करतो, हे कॅच ब्लॉक इकडे आपल्याकडे मल्टिपल आहेतच लिहिलेले, हे कॉपी करून घेतो. सो अशा वेळी ट्राय विथ मल्टिपल कॅच असं म्हटलं त्याला. ओके, सो हा झाला सेकंड सिनारिओ. यामधून मी इन्फॉर्मेशन सिम्पल काढून टाकतो, आपल्याला त्याची गरज नाही. फक्त आपल्याला काय पाहिजे, सिंटॅक्स पाहिजे. ओके, सो अशा वेळी हा एक ट्राय झाला. या ट्रायला किती कॅच आहेत, हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड. ओके, असे 3 कॅच ब्लॉक आपण लिहिलेले आहेत. सो ट्राय विथ मल्टिपल कॅच झाला. हा झाला ट्राय विथ सिंगल कॅच. ओके, सो हा झाला सेकंड वन, ट्राय विथ मल्टिपल कॅच. हा झाला थर्ड वन गाईज, जो आपण ट्राय विथ फायनली यूज केला आहे, ट्राय आणि फायनली. सो देर इज अ वन मोर टाईप, ट्राय विथ ओके फायनली अँड कॅच. सो आपण हे मी काय करतोय, कॉपी करतोय अँड इथं फोर्थमध्ये टाकतोय. ओके, ट्राय विथ फायनली पण चालेल, ट्राय विथ कॅच अँड फायनली पण चालेल आणि फायनली मस्ट बी द ओके आफ्टर कॅच. हा ट्राय नंतर नाही, ट्राय फायनली आणि कॅच हे सगळे जर तुम्ही ॲट ए वन्स यूज करत असाल सो यूज करू शकतो का, तर गाईज येस, नो इशू. काही प्रॉब्लेम येणार आहे का, तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. ट्राय विथ कॅच यूज करा. ओके, आणि त्याच्यासोबत तुम्हाला फायनली जरी यूज करायचं असेल सो आफ्टर कॅच ब्लॉक तुम्ही काय करू शकता, फायनली कीवर्ड फायनलीचा ब्लॉक ॲड करू शकता. जसा कॅचचा ब्लॉक आहे, ट्रायचा ब्लॉक आहे, फायनली इज अ कीवर्ड अँड इट ऑल्सो ए ब्लॉक लेवल कीवर्ड. सो त्याचासुद्धा ब्लॉक असतो. ओके, हा पण तुम्ही सिनारिओ यूज करू शकता. आणि सोबत गाईज तुम्हाला मी सांगू इच्छितो की ट्राय विथ मल्टिपल कॅच अँड ओके आफ्टर दॅट फायनली पण तुम्ही यूज करू शकता. अँड फायनली मस्ट बी द लास्ट स्टेटमेंट. ओके, सो यावेळी गाईज आपण इकडे मॅनेज करू थोड्या याला. हे झाला तुमचा फिफ्थ सिनारिओ. तर यावेळी गाईज आपल्याला काय करायचे असतात, हे ट्राय कॅच मेकॅनिझमला यूज करायचं असतं. आय होप की तुम्ही क्लिअर आहात. हॅलो, Yes, sir. हा झाला ट्राय तुमचा, राईट. अँड देन फायनली यूज करायचा आहे तर मल्टिपल जेवढे काही ट्राय आहेत तुमच्याकडे कॅच आहेत ते कॅच घ्या आणि सगळ्यात शेवटी काय करा, फायनली टाका. फायनली कधीही ट्राय नंतर टाकायचा आणि त्यानंतर कॅच जर घेतला तर तो तुम्हाला एक्सेप्शन देईल, किंवा इन बिटवीन टाकाल, 2 कॅचच्या मध्ये फायनली टाकला आणि देन थर्ड कॅच लिहिला तरी तुम्हाला तो एक्सेप्शन देईल. सो फायनली मस्ट बी द लास्ट स्टेटमेंट. ओके, लास्ट ब्लॉक इन युअर कॅच. क्लिअर आहात तुम्ही. सो ट्राय कॅचचे कॉम्बिनेशन्स कसे कॉम्बिनेशन्स तुम्ही यूज करू शकता. गेटिंग गाईज. सो हा झाला 1 2
हा 3 झाला पाहिजे, हा 4th, हा 5th. ओके, सो 5th 6 7. तो हे सगळे 7 कॉम्बिनेशन्स आपण इकडे बघितलेले आहेत. ट्राय विथ फायनली अँड ट्राय विथ कॅच आणि ट्राय विथ कॅच अँड फायनली ऑल्सो. हे झालेलं आहे गाईज आपल्या इकडे चेक करून. ओके, नो इश्यू. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? सो पुढे आपण ट्राय करू की हा फायनली कीवर्ड काय आहे. सो व्हॉट इज फायनली इन जावा. सो फायनली कीवर्डबद्दल तुम्हाला विचारतो. फायनली काय आहे? तर कीवर्ड आहे. सो तो कशासाठी यूज केला जातो? सो गाईज तो कीवर्ड जो असतो तो कीवर्ड यूज केला जातो कशासाठी? तर एक्सेप्शनमध्येच तो कीवर्ड यूज करता. म्हणजे आता डायरेक्टली तुम्ही जर म्हणाल आय विल यूज फायनली, तर ओनली फायनली यूज करून तुम्हाला काय बेनिफिटच मिळणार नाही आहे. सो काय करावं लागेल? एक तर ट्राय विथ फायनली असला पाहिजे, अदरवाईज ट्राय विथ कॅच असला पाहिजे. सो ओनली ट्राय इज नॉट पॉसिबल टू यूज, नॉट अलाउड. ओनली कॅच इज ऑल्सो नॉट अलाउड. ओनली फायनली इज ऑल्सो नॉट अलाउड. ओनली फायनली सुद्धा चालणार नाही. मग फायनली असो की कॅच असो की ट्राय असो, हे कॉम्बिनेशन जे आपण इकडे पेअर केलेले आहेत, हे पेअर बघतोय आपण, या पेअरमध्येच ते कीवर्ड्स काय झाली पाहिजे गाईज? यूज झाली पाहिजे. आणि जर तुम्ही हे मिसमॅच केलात तर तुम्हाला एक्सेप्शन 101% तिकडे मिळणार आहे गाईज. तो तुमचा प्रोग्राम कंपाईलच होणार नसतो. क्लिअर आहात तुम्ही इतकं? हो सर. ओके, सो दॅट इज वॉट केस. आता फायनली कीवर्डचा काय यूज आहे? वाय वी हॅव टू यूज फायनली कीवर्ड? सो फायनली म्हणजे काय? जसं आपण फायनल, फुल अँड फायनल म्हणतो की ही गोष्ट फायनल आहे, म्हणजे त्यानंतर त्या गोष्टीत कुठला चेंज येणार नाही आहे. ओके, सो त्याचप्रमाणे आपल्याकडे काय फायनली कीवर्ड आहे. सो फायनली कीवर्डचा यूज कधी करायचा? गाईज लक्षात घ्या, फायनली कीवर्डचा आपण यूज करू शकतो. खूप इम्पॉर्टंट आहे कीवर्ड. ओके, आपल्याला वाटत नाही तेवढं, पण इम्पॉर्टंट आहे. फायनली म्हणजे काय? ज्या वेळेस तुमचा प्रोग्राम ओके अशा सिच्युएशनमध्ये असतो की काही जरी झालं प्रोग्राम टर्मिनेट होतो. ओके, तर या केसमध्ये तुम्हाला काय करायचं? अशा केसमध्ये जोकडे तुम्हाला माहिती आहे की प्रोग्राम टर्मिनेट होतो आणि तुम्हाला काय करायचं असतं? एक्सेप्शन आला तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही आला तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुमच्या प्रॉब्लेममध्ये काही गोष्ट ऑकर हो, तरीही तुम्हाला फायनली ब्लॉक एक्झिक्यूट करायचा. म्हणजे काय? काहीतरी कोड आहे तुमच्याकडे जो खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सेप्शन आला तरी एक्झिक्यूट झाला पाहिजे, नाही आला तरी तो एक्झिक्यूट झाला पाहिजे. म्हणजे तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होत जरी असेल तरीही तो पर्टिक्युलर ब्लॉक एक्झिक्यूट झालाच पाहिजे. आणि नाही जरी आला एक्सेप्शन, ओके स्मूथ फ्लो मॅनेज होते, तरीही तुम्हाला तो पर्टिक्युलर फायनली ब्लॉक ओके ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आहे. असा जो खूपच इम्पॉर्टंट आणि इसेन्शियल कोड आहे, नेसेसरी कोड आहे, तो एक्झिक्यूट झालाच पाहिजे. एनी हाऊ एक्सेप्शन आला तरी एक्झिक्यूट होईल, नाही आला तरी एक्झिक्यूट होईल. अशा केसमध्ये जो कोड आहे तो कोड आपण कुठे ठेवू शकतो? फायनली ब्लॉकमध्ये ठेवू शकतो. क्लिअर आहात? म्हणजे काय याचा अर्थ? फायनली ब्लॉक विल गेट एक्झिक्यूट. ओके, सपोज एक्सेप्शन आला तरी तो एक्झिक्यूट होईल आणि नाही आला तरी एक्झिक्यूट होईल. जरी तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मल टर्मिनेट होत असेल आणि तुमच्याकडे फायनली ब्लॉक असेल, तर तो टर्मिनेट होण्याच्या आधी काय करेल? फायनली ब्लॉकला एक्झिक्यूट करेल अँड देन जाऊन तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होईल. क्लिअर आहात गाईज? हॅलो. ओके, जसं की तुम्ही मी एक्झाम्पल देतो. तुम्ही काय करताय आता? डेटाबेससोबत काय करताय? कनेक्शन इस्टॅब्लिश करताय. आता डेटाबेससोबत कनेक्शन इस्टॅब्लिश तर झालं, पण त्यावेळेस क्वेरी फायर करताना काहीतरी इश्यू आला. क्वेरी फायर करताना जर इश्यू आला तर काय होईल? तुमचा प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट होईल. आणि टर्मिनेट झाल्यानंतर काय होईल? तुमचं जे कनेक्शन ओपन झालं आहे ते कनेक्शन ॲज इट इज ओपन राहील. पण डेटाबेसला काय असतात गाईज? लिमिटेड कनेक्शन असतात. सो त्यामुळं जे कनेक्शन ओपन झाले ते आपल्याला क्लोज करणं इम्पॉर्टंट आहे. आणि कनेक्शन क्लोज करायचं तर कसं? हाऊ टू क्लोज दॅट कनेक्शन? तर ते कनेक्शन क्लोज करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो? फायनली ब्लॉकचा यूज करू शकतो. जरी एक्सेप्शन आला तरी फायनली ब्लॉक यूज होईल, एक्झिक्यूट होईल. सो कनेक्शन क्लोज करण्याचा मी जो कोड आहे तो कोड कुठे टाकेल? माझ्या फायनली ब्लॉकमध्ये टाकून देईल. ओके, आणि एक्सेप्शन नाही आला तरी तो ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. एक्सेप्शन नाही आला तरी तुम्हाला कनेक्शन क्लोज करायचे ज्यावेळेस माझं वर्क होईल त्यावेळेस. सो दॅट कोड ऑल्सो आय विल पुट इट इन टू द पर्टिक्युलर फायनली ब्लॉक. सो मग माझं काय होईल? इकडे सेफ होईल प्रोग्राम. कनेक्शन जरी आलं, एक्सेप्शन जरी आला तरी कनेक्शन ओपन होईल आणि एक्सेप्शन आल्यानंतर सुद्धा कनेक्शन क्लोज होणार 100%. आणि एक्सेप्शन नाही आला तरी ऑब्वियसली नो प्रॉब्लेम, देर इज ए ओके काही प्रॉब्लेमच नाही तिकडे. सो त्या केसमध्ये सुद्धा काय होईल गाईज? ओके, आपल्याकडे हा मेकॅनिझम आहे फायनली, तर फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि तुमचं एक्सेप्शन कनेक्शन काय होईल? क्लोज होऊन जाईल. क्लिअर? सो असा जो इसेन्शियल कोड असतो जो की तुम्हाला मस्ट असतो की एक्झिक्यूट झालाच पाहिजे, तो कोड तुम्ही काय करू शकता? फायनली ब्लॉकमध्ये लिहू शकता. सो फायनली ब्लॉकचा यूज असतो आहे
फायनली ब्लॉक विल एक्झिक्यूट ओके एनी टाईम. ओके असं कन्सिडर करा तुम्ही. एक्सेप्शन आला तरी तो एक्झिक्यूट होईल, नाही आला तरी तो एक्झिक्यूट होणारच आहे. त्यासाठी हा फायनली ब्लॉक आपण ट्रायसोबत यूज करत असतो. प्रत्येक वेळेस यूज होईलच अशी गोष्ट नाही आहे, बट जिकडे इम्पॉर्टन्स आहेत, जिकडे गरज आहे, नीड आहे, तिकडं तुम्ही याचा यूज करू शकता. ओके गाईज, क्लिअर आहात फायनली ब्लॉकबद्दल? येस सर. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्हाला फायनली किती लिहितात येऊ शकतात? एका ट्रायसोबत एक फायनली असतो की मल्टिपल फायनली असतात? सो गाईज तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला ॲज मेनी ॲज फायनली ब्लॉक तुम्ही लिहू शकता. एक आहे, 4 आहेत, तुम्हाला 10 लिहायचे, तुम्ही 10 लिहू शकता. नो मॅटर, जेवढे रिक्वायरमेंट आहे तेवढे फायनली ब्लॉक तुम्ही लिहू शकता. फक्त एकच रिक्वायरमेंट आहे, कॅच असेल मध्ये तर कॅच नंतर फायनली आला पाहिजे, कॅचच्या आधी फायनली बिलकुल चालणार नाही. ओके क्लिअर? येस सर. ओके सो गाईज चला आपण थोडंसं प्रॅक्टिकल करून बघू फायनली कीवर्डबद्दल. आपण हा ओके एक्सेप्शन डेमो केलेला आहे, त्यात मी काय करतो, फायनली इकडे आपण प्रोग्राम करूया. असा काहीतरी मी काय करतो, क्लास क्रिएट करतो फायनली कीवर्ड प्रोग्राम. यामध्ये काहीच आपल्याला मेन मेथड ऑब्विसली लागणार आहे. सो विल क्रिएट ए मेन मेथड फर्स्ट. हा आपला मेन झाला आहे. इकडे एक नॉर्मल मेथड क्रिएट करतो मी. हॅलो, हे ऑपरेशन मेथड क्रिएट केलेलं आहे. हे ऑपरेशन मेथड झालेलं आहे. आणि आता आपण इकडे काहीतरी प्रोसेस करण्याचा प्रयत्न करू गाईज. ओके, जसं की मी काय करतो, स्कॅनर क्रिएट करतो इकडे. सो तुम्हाला माहिती आहे, पब्लिक करायचं पब्लिक करा, प्रायव्हेट करायचं प्रायव्हेट, या यू कॅन क्रिएट डिफॉल्ट. ओके, हा झाला आपला स्कॅनर. इकडे एक व्हेरिएबल घेतो ए नावाचं आणि सोबत बी नावाचं व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल क्रिएट केलेत आपण, ए आणि बी. स्कॅनर क्लास इम्पोर्ट झाला पाहिजे, इन्सर्ट. सर व्हेरिएबल राहिला. राईट एस सी. ओके गुड, ठीक आहे. हा एस सी नावाचा व्हेरिएबल क्रिएट केला. आता आपल्याला ह्याला ओके फायनलला स्कॅनर क्रिएट करायचा आहे. सो यू कॅन यूज स्टॅटिक ब्लॉक और यू कॅन यूज एनिथिंग. आपल्याला सगळेच वे माहिती आहेत. सो स्टॅटिक ब्लॉक यूज करू आपण. न्यू स्कॅनर. ओके, हा सिस्टम डॉट इन. हा झाला आपला स्कॅनर क्रिएट गाईज. सो यामध्ये आपण काय करणार आहोत, ऑपरेशनमध्ये युजरला सांगणार आहोत वेलकम टू द ऑपरेशन. एंटर 2 नंबर्स करूया, ऑपरेशन डिवाइड करूया आपण. ओके, सो आपल्याला तिकडे एक्सेप्शन पण मिळेल. एंटर 2 नंबर्स. सो ए नावाचं व्हेरिएबल आपल्याकडे ऑलरेडी आहे गाईज इकडे प्रेझेंट. ए इक्वल टू काय करणार आपण आता, सिम्पली साधं मी करतोय नेक्स्ट इंट यूज करतो. सो इनपुट मिसमॅच एक्सेप्शनकडे येऊ शकतो आपल्याला. ओके, बी इक्वल टू काय करतोय, एस सी डॉट नेक्स्ट इंट. हे झालं ए आणि बी गेट करून. सो इंट रिझल्ट इक्वल टू काय करणार, ए बाय बी करणार आपण इकडे. सो ए डिवाइड बाय बी म्हणजे इकडे सुद्धा एक्सेप्शन येण्याचे चान्सेस आहेत आपल्याकडे. सो हे झालं. सो आफ्टर दॅट वॉट, सो त्यानंतर आपण करणार काय, आपण ह्याला प्रिंट करणार. सो आय विल प्रिंट इट. हा रिझल्ट आपण इकडे प्रिंट केला. सो ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशनला कॉल करायचं आपल्याला इकडून. सो सिम्पल फायनली कीवर्ड प्रोग्राम जो आहे, सो फायनली कीवर्ड प्रोग्रामचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण. अँड न्यू कीवर्डने आपण काय केलं गाईज, सो हा ऑब्जेक्ट क्रिएट केला. सो फायनली कीवर्ड प्रोग्राम डॉट करणार आपण आणि हा ऑपरेशन नावाचं मेथड कॉल करायचं सिम्पलचं. सो हे झालं कॉल. त्यातल्या त्यात आपल्याला फ्लो करण्यासाठी आपण काय करणार, इकडे एक मेसेज देऊन देऊ आपण, वेलकम टू द मेन. आणि सपोज आपण काय करूया, मेन एंड असं इकडे काहीतरी करून देऊया. हा मेसेज झाला.
तर आपले मेसेज आले म्हणजे आपल्याला कळेल की बाबा फ्लो कसा मॅनेज होतो. आता इकडे आपण काहीच एक्सेप्शन मॅनेज नाही केलेलं आहे, हँडल नाही केलेलं आहे. सो तुम्हाला माहिती आहे प्रोग्राम जर प्रॉपर इनपुट दिले आपण, सगळं काही प्रॉपर गेलं तर प्रोग्राम एक्झिक्यूट होईल विदाऊट एनी इश्यू. बट काही केसेसमध्ये असं होऊ शकतं की इनपुट मिसमॅच होऊ शकतात किंवा तुम्ही 0 एंटर केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला 101% एक्सेप्शन येणारच आहे. सो आपण ते सिनारिओ बघू. आपण याच्या आधी पण हे बघितलं होतं. ओके, सो परत आपण तोच करतोय कारण आपल्याला फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचे फर्स्ट. इकडे आला इश्यू कुठला, ओके मेन लोड होण्यासाठीचा प्रॉब्लेम येतोय. सो त्यासाठी आपलं JREचा प्रॉब्लेम आहे इकडे काहीतरी. सो कधीही जर तुम्हाला असं आलं की मेन पर्टिक्युलरली फाइंड होत नाही, मेन मेथड असून सुद्धा तो म्हणतो की ओके प्रॉब्लेम आहे. ओके बघा हे sun.tools इंटरनल, थोडंसं याला एक्सपांड करतोय विंडोला. ओके इंटरनल, ओके XJC, ओके ओके फॅसेड, ह्याचा जर इश्यू आला तुम्हाला तर तुम्हाला लक्षात घ्यायचं काय करायचं आहे की तुम्हाला JRE मिळत नाही इकडे. सो त्यासाठी तुम्हाला काहीच नाही आहे, सिम्पलसं राईट क्लिक ऑन युअर प्रोजेक्ट. ओके बिल्ड पाथमधून सुद्धा तुम्ही जाऊ शकता, कॉन्फिगर बिल्ड पाथला जायचं किंवा तुम्ही प्रॉपर्टीजमधून कॉन्फिगर बिल्ड पाथला सुद्धा जाऊ शकता. इकडे आलो, इकडे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की JRE सिस्टम लायब्ररी आपल्याला जी आहे ती मिळाली पाहिजे. सो ही JRE सिस्टम लायब्ररी तर आहे पॉसिबल, प्रॉब्लेम काय आमचा, एक मिनटं आपण त्याला थोडंसं क्लिअर करू. No, still issue is there. हे बघा प्रोजेक्ट फॅसेट्स असते इथं, यामध्ये जाऊन सुद्धा आपण चेक करू शकतो की कुठले कुठले प्रोजेक्ट्स आपल्याकडे आहेत, कुठल्या कुठल्या JRE रन टाईममध्ये काय यूज करतो आहे. सो रन टाईममध्ये हे सलेक्ट नाही झालेलं इकडे, सो काहीतरी माझ्याकडनं मिस झालेला असणार. तो सलेक्ट करायचा इकडे, सलेक्ट केला गाईज. ओके तर हा सलेक्ट केल्यानंतर एकदा सलेक्ट करून अप्लाय केला तर हा प्रत्येक ठिकाणी यूज होऊन जाईल. अप्लाय केला, क्लोज केला. आता आपलं प्रोग्राम एक्झिक्यूट झाला पाहिजे. अँड स्टील प्रोग्राम इज नॉट एक्झिक्युटिंग. minute guys. ओके सिलेक्टेड नाही आहे इकडे, सिलेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. अरे ओके ओके गाईज, आता आपण रिमूव्ह करून परत ॲड केल्यानंतर आपला प्रोग्राम रन झालेला आहे. ओके सो नो इशू. आता 2 नंबर एंटर करायचे आहेत. मी प्रॉपर डेटा एंटर करतो गाईज. सो 40 केला आणि सपोज मी काय केला 5 केला तर आपल्याला काय आलं पाहिजे 8 रिझल्ट आला.
नो इश्यू. मेन स्टार्ट झालं, मेन एंड झालं, तुमचा प्रोग्राम जो आहे तो स्मूथली रन होते. ओके, सो परत रन करतो मी यामध्ये केसमध्ये रन चेक करा. आता मी काय करतो आहे, फर्स्ट डेटा देतो आहे 40, स्कॅन करेल, एमध्ये स्टोअर होईल तुमच्या. ओके, लाईन नंबर 16ला. त्यानंतर एंटर केल्यानंतर मी काय करतो आहे, दुसरा जो नंबर आहे देतो 0. आता या केसमध्ये तर रीड करताना काही इश्यू नाही, बट इश्यू कुठे येईल, ज्यावेळेस तुम्ही डिवाईड करता. 40/0 म्हणजे तो काय झाला, एक्सेप्शन झाला. अँड मी ज्यावेळेस तो ओके एंटर करतो गाईज, तुम्हाला लक्षात घ्या की इकडे प्रोग्राम ॲबनॉर्मली टर्मिनेट झाला आहे आणि काय म्हणतं divide/0 असा एक्सेप्शन आला. पण त्यानंतर तुम्ही जर लक्षात घ्यायला ऑब्झर्व कराल तर तुमचा ओके तो म्हणजे जी लाईन आहे मेन एंड ही लाईन आलेली नाही. म्हणजे तुमचा प्रोग्राम काय झाला इकडे ॲबनॉर्मली टर्मिनेट झाला आहे. तो हे ॲबनॉर्मल टर्मिनेट वाचवण्यासाठी आपण यूज करतो ट्राय आणि कॅच. ओके, सो ट्राय इज द जस्ट द कोड, जस्ट द ब्लॉक. ओके, जो काय करतो कंटेन करतो कुठला कोड, जो कोड एक्सेप्शन ऑकर करतो, जनरेट करण्याचा रिस्पॉन्सिबल असतो, पण तो मॅनेज करत नाही. मॅनेज करण्याचं काम कुणाचं असतं, फक्त आणि फक्त कॅच ब्लॉकचं. जो तो सपोज आपण इकडे ट्राय यूज जरी केला, आपल्याला माहिती आहे की 3 लाईन एक्सेप्शन देत आहेत. सो मी काय करतो इकडे ट्राय टाकतो. हा ट्राय घेतला, हे पण लाईन ट्रायमध्ये घेऊन घेतो आणि ट्राय सोबत काय करतो गाईज, मी इकडे एक तर कॅच यूज करणार, अदरवाईज फायनली ट्राय, ट्राय कॅच फायनली ह्या सगळ्या गोष्टी यूज करू शकतो. बट सपोज मी कॅच यूज नाही केलं, सो आय जस्ट यूज फायनली हिअर. आणि तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की ओनली फायनली इज नॉट पॉसिबल. ओके, सो ते पण आपण करून बघूया. सो आता मी इकडे ट्राय टाकलेलं आहे, मी ट्राय परत रिमूव्ह करतो सपोज आणि चेक करा. जर मी ओनली फायनली घेतला तरी तो मला एक्सेप्शन देतो की फायनली आपण डायरेक्टली असं यूज नाही करू शकत. सो त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायचं गाईज की ट्राय फायनली असला पाहिजे, अदरवाईज ट्रायसोबत कॅच असला पाहिजे. आणि हा रिझल्ट मिळत नाही कारण रिझल्ट हा गेला ट्रायमध्ये. सो रिझल्ट मस्ट बी ओके इनसाइड मेथड, नॉट इनसाइड ट्राय. सो आपण रिझल्ट =0 इकडे करून घेऊ. सो रिझल्टला इश्यू येणार नाही. सो Ctrl+Shift+F. या फायनलीमध्ये मी काय करणार, आता माझा कोड ओके हॅलो असं काहीतरी प्रिंट करतोय मी परत. ओके, प्लीज एक्झिक्यूट मी, असा काहीतरी मी मेसेज दिला. आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे या केसमध्ये काय होईल गाईज, तुमचा एक्सेप्शन जरी आला तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, नाही आला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. हा फायनली मधला कोड एक्सेप्शन आला तरी एक्झिक्यूट होईल आणि नाही आला तरी तुमचा कोड तो काय होईल, एक्झिक्यूट होणारच आहे. आता मी काय करतो, परत रन करतो. बघा प्रोग्राम रन झाला. या केसमध्ये ओके प्रॉपर डेटा देतो 40 and 5 देतो आहे. ओके 8 आउटपुट आलं आणि त्याचसोबत बघा हा फायनली ब्लॉक पण एक्झिक्यूट झाला आहे. हॅलो ओके वेलकम टू द फायनली अँड प्लीज एक्झिक्यूट मी. या 3 लाईन आपण कुठे लिहिलेल्या, फायनलीमध्ये लिहिल्या. तो फायनली एक्झिक्यूट झाला आहे, ज्यावेळेस एरर आला नाही तरी तो एक्झिक्यूट झाला आहे. आता आपण काय करूया, परत सिनारिओ करूया, परत एक्झिक्यूट करतो आहे. या केसमध्ये मी रॉंग डेटा देतो, 0 टाकतो आहे. आणि या केसमध्ये काहीच तुम्ही लक्षात घ्या तरीही तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे. ओके, पण टर्मिनेट तर झाला ॲबनॉर्मली, मेन एंड आलेलं नाही आहे गाईज, तुम्ही लक्षात घेऊ शकता इकडे. सो देर इज अ नो मेन एंड इज हिअर. प्रोग्राम तुमचा ॲबनॉर्मली टर्मिनेट झाला आहे. म्हणजे फायनली घेतला म्हणजे असं नाही की तुमचा प्रोग्राम ओके स्मूथ फ्लो मॅनेज करेल, एक्सेप्शन हँडल होईल इकडे. फायनली इज नॉट फॉर एक्सेप्शन हँडलिंग. कॅच इज द ओके पर्टिक्युलर ब्लॉक जो काय करतो तुमच्या एक्सेप्शनला हँडल करत असतो. सो फायनली ट्राय यूज केला म्हणजे तुम्ही एक्सेप्शन हँडल करताय यातली गोष्ट नाही आहे. जोपर्यंत तुम्ही कॅच यूज नाही करत तोपर्यंत एक्सेप्शन हँडल तर होणारच नाही आहे. सो ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. सो फायनली यूज केल्याने काय झालं, एक्सेप्शन आल्यानंतरसुद्धा माझा हा ब्लॉक काय झाला आहे, एक्झिक्यूट झाला आहे. आणि असाच कोड जो मला काय इसेन्शियल असतो, मला खूप इम्पॉर्टंट असतो, जो कोड मला काही जरी झालं तरी तो कोड मला एक्झिक्यूट करायचा असतो. तर एक्सेप्शन आला तरी एक्झिक्यूट झाला पाहिजे, नाही आला तरी एक्झिक्यूट झाला पाहिजे, असा कोड मी फायनली ब्लॉकमध्ये लिहित असतो. क्लिअर आहात गाईज तुम्ही? फायनली ब्लॉकबद्दल ओके. सो हे झालं फायनलीबद्दल.
तुम्हाला मी यानंतर म्हटलं होतं की तुम्हाला जेवढे फायनली लिहायचे तेवढे लिहू शकता का, चेक करा गाईज. एक फायनली लिहिला आणि दुसरा फायनली लिहायला जर गेलात तर तो तुम्हाला काहीतरी इश्यू देतोय. काय इश्यू देतोय चेक करा. सिंटॅक्स एरर ऑन टोकन फायनली डिलीट दिस टोकन. म्हणजे वन ट्राय विथ वॉट, वन फायनली इज देअर. क्लिअर गाईज. ओके. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला, मी ॲज मिनी ॲज फायनली लिहू शकता का, कारण जेवढे कॅच ब्लॉक आहेत, सॉरी ट्राय ब्लॉक आहेत, प्रत्येक ट्राय ब्लॉकला फायनली लिहू शकता. सो एका प्रोग्राममध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की फायनली किती लिहिता येतात, तर तुम्हाला सांगायचे जेवढे ट्राय ब्लॉक असतील आपल्याकडे तेवढे आपण फायनली लिहू शकतो. ओके. ॲज मिनी ॲज ट्राय ब्लॉक, ॲज मिनी ॲज फायनली ब्लॉक. क्लिअर. बट वन फायनली विथ वन ट्राय. ओके. गेटिंग गाईज. क्लिअर आहात तुम्ही. ओके फाईन. हा तर झालेलाच आहे आपला फायनली लिहून. ओके. सो यासोबत आपण काय करणार, आता इकडे एक्सेप्शन हँडल करायचे. ते एक्सेप्शन हँडल काय करणार, एक तर इनपुट मिसमॅच येणार. आता मी तुम्हाला इनपुट मिसमॅच केस दाखवतो तुम्हाला. सो इनपुट मिसमॅच म्हणजे काय, मला टाकायचा होता नंबर, मी टाकला काहीतरी स्ट्रिंग, लगेचच काय आला मला, ओके, इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. त्या केसमध्ये सुद्धा चेक कराल तुमचा फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे प्रॉपर वेनी. राईट गाईज. क्लिअर. हॅलो. हॅलो गाईज. हॅलो. 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 ऐकायला येतो. हॅलो. कनेक्शन गणलं. हॅलो हां. हॅलो. येतोय आवाज. हॅलो. सर डिस्प्ले हां मी शेअर करतोय. झालं शेअर. यस सर. ओके. सो क्लिअर आहात इतकं तुम्ही. राईट. फायनली बद्दल. हॅलो. यस सर. ओके. सो वन ट्राय विथ वन फायनली. मल्टिपल फायनली इज नॉट अलाउड विथ वन ट्राय. ओके. सो हे झालं. आता तुम्हाला जसं म्हटलं होतं की कॅच फायनली नंतर लिहू शकतो का, आपण चेक करून बघू की कॅच फायनली नंतर येऊ शकतो. बघा मी काहीच कॅच टाकलेलं आहे आणि तुम्ही चेक करू शकता आफ्टर फायनली कॅच इज नॉट अलाउड. राईट. येस सर नो गाईज. हॅलो. राईट. इज नॉट अलाउड. ओके फाईन. ओके गुड. ओके फाईन. आता इकडे एक्सेप्शन जे आहे ते आपण हँडल करण्याचा प्रयत्न करू गाईज. सो तुम्हाला माहिती काय काय एक्सेप्शन येतात इकडे. सो फर्स्ट कॅच ब्लॉक मी काय करणार, पर्टिक्युलर जायचं असेल तर तुम्ही पर्टिक्युलर जाऊ शकता, किंवा ग्लोबल घ्यायचं असेल तर ग्लोबल कॅच ब्लॉक घेऊ शकता. एकच कॅच ब्लॉक म्हणजे एक असेल तर तो कशाचा असेल, एक्सेप्शन असेल तो डायरेक्ट. बट जर तुम्हाला सपोज एक्सेप्शनवाला नको आहे, तुम्हाला पर्टिक्युलर पाहिजे, सो अरिथमॅटिक एक्सेप्शन येतो तुम्हाला माहिती आहे. सो यू कॅन यूज अरिथमॅटिक एक्सेप्शन. ओके. ई करू शकता तुम्ही असं. आता इकडे तुम्हाला जे मेसेज द्यायचा, जो मेसेज तुम्ही तो मेसेज देऊ शकता. इकडे कुठला क्लास आहे, फायनली क्लास काहीतरी आपला, फायनली प्रोग्राम, कीवर्ड प्रोग्राम. देन देर इज ए ऑपरेशन मेथड. मी थोड्याला फुल स्क्रीन करतोय. एक्सेप्शन काय येणार आहे गाईज, प्लीज. ओनली मला असा काहीतरी मेसेज द्यायचा होता आणि हा मेसेज मी इकडे सक्सेसफुली प्रोव्हाइड केला गेला आहे गाईज. ओके. सो हा असा मेसेज द्यायला मी एकाच लाईनमध्ये मेसेज दिलेला आहे, नो प्रॉब्लेम. हा मेसेज झाला आणि त्यानंतर मला काय करायचं आहे, ईची जी काही इन्फॉर्मेशन असेल एक्सेप्शनची, ती इन्फॉर्मेशन प्रिंट करायची. सो त्यासाठी गाईज मी काय करू शकतो, प्रिंट स्टॅक ट्रेस करू शकतो, किंवा आपल्याकडे खूप सारे दुसरे पण ओके वेज आहेत. गेट मेसेज आहे, गेट कॉज आहे, त्या मेथडसुद्धा आपण कॉल करू शकतो. सो आपण वन बाय वन आपण जाण्याचा प्रयत्न करू. सो प्रिंट स्टॅक ट्रेस झालं. जसं आपण हे यूज केलेलं आहे तसं आपल्याला माहिती आहे की देर इज ए वन मोर एक्सेप्शन येण्याचा चान्सेस आहेत.
कुठलं ओके इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. सो त्याला मॅनेज करूया आपण. सो इनपुट मिसमॅच एक्सेप्शन येणार आहे आपल्याकडे. सो इनपुट मिसमॅच एक्सेप्शन त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू आपण, किंवा ई जरी ठेवला तरी काही फरक पडत नाही गाईज, नो प्रॉब्लेम. सो ई डॉट करायला लागेल फक्त आपल्याला इकडे. सो इनपुट मिसमॅच कधी येतो, ज्यावेळेस तुम्हाला नंबर टाकायचे, प्लीज एंटर नंबर्स ओनली. ओके, असा मेसेज दिला मी इकडे. आता तुम्हाला माहिती आहे यापेक्षा एखादा एक्स्ट्राचा मेसेज येऊ शकतो, जसं नल पॉइंटर एक्सेप्शनचा कधी कधी येऊ शकतो. सो तो मॅनेज करायचा आहे. सो ते मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे ग्लोबल कॅच ब्लॉक असला पाहिजे. सो तो पण आपण इकडे ॲड करूया. मी परत कॉपी केला आणि त्या कॅच ब्लॉकमध्ये मला फक्त काय करायचं आहे, अशा पद्धतीत एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट व्हायचा आहे. सो एक्सेप्शन ई करतोय मी इकडे. सो हा काय म्हणू शकतो इकडे आहे, बट कसला अनएक्सपेक्टेड एक्सेप्शन असं म्हणायचं आपल्याला. तर मी इकडे तसा मेसेज देईल की बाबा एक्सपेक्ट नव्हता असा एक्सेप्शन येईल म्हणून. असा काहीतरी एक्सेप्शन आपल्याला ऑकर झाला आहे आणि तो एक्सेप्शन आपण इकडे मॅनेज करू शकतो. म्हणजे आता काही जरी झालं ओके, अरिथमॅटिक आला आता हा ब्लॉक, इनपुट मिसमॅच आला आता हा, आणि याच्या व्यतिरिक्त जर कुठला एक्सेप्शन आला सपोज तिसरा किंवा चौथा कुठल्या टाईपचा, तर त्याला मॅनेज व्हायला पाहिजे तो पण एक्सेप्शन. त्यासाठी आपण हा ओके ग्लोबलवाला एक्सेप्शन म्हणजे सगळ्यात पॅरेंट एक्सेप्शन जो क्लास आहे तो क्लासचा कॅच ब्लॉक आपण बनवला आहे आणि त्यानंतर आपला फायनली ब्लॉक होईल. सो हे काय झालं, ट्राय विथ मल्टिपल कॅच विथ फायनली ब्लॉक. क्लिअर आहात गाईज तुम्ही? यामध्ये तुमचा स्मूथ फ्लो पण मॅनेज होईल, तुमचा नेसेसरी जो कोड आहे तो पण एक्झिक्यूट होईल जस्ट बिकॉज ऑफ फायनली ब्लॉक. ओके, आणि प्रॉपर मेसेज पण येतील ॲज पर द ओके एक्सेप्शन. आय होप गाईज तुम्ही क्लिअर आहात. हॅलो ओके. सो आपण परत त्या केसेस रन करून बघूया गाईज. सो रन केलं, पहिली केस प्रॉपर डेटा देऊया आपण, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फायनली एक्झिक्यूट झाला आहे प्रॉपर वेनी. ओके, आणि तुमचा मेन एंड पण झाला आहे, म्हणजे तुमचा स्मूथ फ्लो मेंटेन झालेला आहे गाईज. ओके, रिझल्ट आलेला 8. मी दुसरी केस देतोय ज्यामध्ये मी इनपुट मिसमॅच करतोय. मी काय करतोय, WWW दिलं, मला नंबर द्यायचे होते, WW दिलं, एक्सेप्शन येईल गाईज. सो बघा इनपुट मिसमॅच एक्सेप्शन आला आहे. इन दॅट केस ऑल्सो तुम्हाला मेसेज पण आला आहे. एक्सेप्शन काय आहे तर बघा बॉस, एक्सेप्शन आहे ओके फायनली कीवर्ड प्रोग्राममध्ये ऑपरेशन क्लासमध्ये, आणि प्लीज एंटर्स नंबर्स ओनली हा तुम्हाला मेसेज आलेला आहे. सो यावरून आपल्याला कळेल की बाबा आपल्याला काय करायचं होतं, नंबर एंटर करायचे होते, आपण केलं स्ट्रिंग एंटर. सो दॅट वॉज द प्रॉब्लेम. ओके, सो काय होतं मग त्यात इनपुट मिसमॅच एक्सेप्शन ती इन्फॉर्मेशन इकडे शो झालेली आहे. आपण ओके हा ई प्रिंट केल्यामुळं, प्रिंट स्टॅक ट्रेसमुळं. ठीक आहे, त्यानंतर तुमचा हा बघा फायनली कीवर्ड एक्झिक्यूट झालेला आहे, फायनली ब्लॉक. देन तुमचा रिझल्ट 0, कारण तुमचं इनपुटच मिसमॅच आहे तर रिझल्ट 0. आणि आपला फ्लो जो आहे तो स्मूथली एक्झिक्यूट झाला आहे आणि तो मेन एंडपर्यंत गेला आहे. सो मेन एंड पण झाला आहे एक्सेप्शन आल्यानंतर सुद्धा. ओके, हा झाला तुमचा इनपुट मिसमॅच एक्सेप्शन. ओके, नेक्स्ट केस गाईज आपण परत एक्झिक्यूट करतोय. सो फर्स्ट इज 40, देन सेकंड इज 0. सो अरिथमॅटिक एक्सेप्शन जनरेट होईल. सो चेक करा, तुम्हाला मेसेज आलेला आहे ओके ऑपरेशन मेथडमध्ये नंबर 0 दिला आहे, प्लीज एंटर नॉन झिरो नंबर असं डिवायडेड बाय 0. अरिथमॅटिक एक्सेप्शन थ्रो केला. ओके, हॅलो वेलकम टू द फायनली अँड ओके हे तुमचा फायनली ब्लॉक. ओके, तुमचा इथून पुढे फ्लो मेंटेन झाला आणि मेन एंड झाला. या वेनी काय झालेलं गाईज, सो तुमचा प्रोग्राम प्रॉपर वेनी एक्झिक्यूट होतोय, फायनली एक्झिक्यूट होतोय, कॅच एक्झिक्यूट होतोय प्रॉपरली जर असेल एक्सेप्शन तर. ओके, एक्सेप्शन नसेल तरी तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होते प्रॉपरली आणि फ्लोसुद्धा मेंटेन होतोय. क्लिअर आहात गाईज हाऊ टू यूज फायनली अँड वेन टू यूज फायनली. ओके, सो दिस इज द वे टू यूज फायनली कीवर्ड. सो गाईज आज आपण ओके एक्सेप्शन हेरार्ची आणि फायनली कीवर्ड बद्दल स्टडी केलेली आहे. इफ यू हॅव एनी डाऊट सो प्लीज आस्क मी. आहे कोणाला काय डाऊट? ओके फाईन. सो गाईज आज आपण इकडेच थांबूया, कंटिन्यू करू उद्या. थँक्यू सो मच, सी यू टुमॉरो, बाय, हॅव अ नाईस डे.